जत पंचायत समितीतील कनिष्ठ अभियंता अवधूत वडर याच्या आत्महत्येनंतर माझ्या पीएचा आणि सुनील पवार यांचा दुरान्वये संबंध नसताना पद्धतशीरपणे बदनामीचे कुचाळके रचले जात आहेत। यामागचा मास्टर माइंड आमदार जयंत पाटील असून त्यांना जतचे आमदार विलासराव जगताप आणि विक्रम सावंत यांची साथ आहे, असा थेट आरोप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला आहे। या प्रकरणाची चौकशी व्हावी म्हणून मीच जत पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे। सत्य बाहेर आल्यानंतर मात्र एकालाही सोडणार नाही। मी शांत होतो, पण आता इतक्या घाणेरड्या पातळीवर आला असाल तर सबका हिसाब होगा, असा थेट इशारा पडळकरांनी दिलाय। अभियंता वडर यांच्या आत्महत्येनंतर पडळकरांच्या विरोधात आंदोलने आणि पत्रकार परिषदा घेऊन त्यांची बदनामी होत असल्याने भाजपच्या शेकडो पदाधिकाऱ्यांनी जत पोलीस ठाण्यावर निषेध मोर्चा काढला। या मोर्चात बोलताना पडळकर म्हणाले, अवधूत वडर हे ईश्वरपूरचे असल्याने आणि माझ्या विरोधात त्यांना काहीच मिळत नसल्याने त्यांनी नेमकं या प्रकरणात राजकारण आणले, पण मी असल्या लोकांना भीक घालत नाही। मंत्री असताना त्यांना मी आटपाडीतून पळवून लावले। माझ्या राजकीय संघर्षात प्रस्थापितांनी मला अनेकदा खोट्या केसमध्ये जेलमध्ये टाकले, त्यातून सुटून मी बाहेर पडलोय, पण आता तुम्हाला सुट्टी नाही। तुमच्या सगळ्या भानगडी मी बाहेर काढणार आहे। इतकंच काय, जयंत पाटलांना प्रशासनातलं काही कळत नाही। हा एक बिंडोक राजकारणी असून राज्याचं नेतृत्व करायला निघालाय। त्यांच्या हुशारकीचा नुसता बाऊ केला जातो। जर माझा अर्ज बाद केला असता तर मी बाकीच्यांचे अर्जच फाडून टाकले असते। प्रसंगी सरकार पाडलं असतं, असा खळबळजनक दावा देखील त्यांनी केलाय। यावेळी त्यांनी जयंत पाटलांवर शिवराळ भाषेत जिव्हारी लागतील अशी टीकास्त्रे सोडली आहेत। जतला माणसं पाठवली कशासाठी? गोपीचंद पडळकरनं कुठल्या व्यापाऱ्याकडून वर्गणी घेतली का? या मधला एखादा व्यापारी घ्या आणि त्याच्यावरती खंडणीचा गुन्हा दाखल करा। अरे जयंत पाटला, तुझ्यासारखा भिकारी अवलाद गोपीचंद पडळकरची नाही। माझ्या ती धमक आहे कार्यक्रम करायची, तुझ्यासारखी ती अवलाद नाही। तू राजाराम पाटलानं काढलेली अवलाद मला अजिबात वाटत नाही। काहीतरी गडबड असणार आहे एवढ्या खालच्या लेवलला। आता माझा दांडियाचा कार्यक्रम आहे, गरबाचा, ये माणसं पाठव, डोळं तिपून जाते तुझं कार्यक्रम बघताना। जत बदलतंय तर बदनाम करा, गोपीचंद पडळकरला बदनाम करा। मागच्या 15 दिवसात दौरा काढला विशाल पाटील, जयंत पाटील, विश्वजित कदम आणि त्यांनी सगळ्यांनी आरोप काय केला? गोपीचंद पडळकरनं सगळी कामं आटपाडीच्या कॉन्ट्रॅक्टरना दिली। केला का नाही? तुम्ही ऐकलं का नाही? आता मी ज्यांच्या गावात कामं करायला आलो उद्घाटनाला, आटपाडीचा कोण कॉन्ट्रॅक्टर आहे? आता उद्या होणारी कामं आहे तिथं कोण आटपाडीचा कॉन्ट्रॅक्टर आहे? पण वातावरण काय झालंय? विशाल पाटील पण म्हणतोय आटपाडीला मत मागायला तुला जायचंय का नाही पुढच्या वेळेस? आटपाडीच्या लोकांनी पण मतदान दिलंय। आता मी एक यादी तुमच्या समोर आणली आहे, 84 कामाची यादी आहे नळ पाणी पुरवठ्याची। अधिकारी एक्सपायर होतोय, याच्यात तुम्ही मला टार्गेट करताय कारण नसताना। जेल काय मला नवीन आहे का? जेल मला नवीन नाही। अरे फटाकड्या उडवून मी जेलमध्ये गेलोय आणि फटाकड्या उडवून बाहेर आलोय, लोकांना माहित आहे। 1 तास फटाकड्या उडवल्याशिवाय मी पोलीस स्टेशनला हजर होत नव्हतो आणि दिवसभर फटाकड्या वाजवूनच मी बाहेर यायचो। खोट्या गुन्ह्यात जेव्हा माझ्यावरती जेवढे गुन्हे खोटे झाले तेव्हा मी असा आहे, मी काय असा पळपुटा माणूस नाही। परंतु एक अधिकारी आमच्यामुळे मेला हे माझ्यासाठी दुःखदायक आहे। समजा जयंत पाटलानं कृष्णा नदीत उडी टाकून आत्महत्या केली असती, मी नंबर 1 चा आरोपी आहे ना, माझ्यावरती गुन्हा दाखल करा, मी तुम्हाला काही सफाई पण देणार नाही। एखाद्या टायाने केली मला फरक पडत नाही। अरे पण तू गरीब अधिकारी पंचायत समितीला, त्याचं कुणाशी वाकडं नाही, त्याचा कुणाशी कुठला संबंध नाही, आमची त्याची ओळखच नाही। माझं बनाडी गटात असून काम सुरू व्हायचं आहे म्हणजे बिलं काढली। एवढी काय भिकारीची वेळ माझ्या आली काय खोटी बिलं काढायला? ते तुमची काम आहेत, ती धंदा काम न करताच पैसे काढून द्या, हे धंदे तुमचे आहेत। तुम्ही आयुष्य त्यामध्ये घालवलं म्हणून तो जत मागे राहिला। संजयराव तेलीने सांगितलं त्यांच्या भाषेमध्ये योग्य। आज तुम्ही माझ्यावर मी वैयक्तिक भानगडीत पडत नव्हतो, इसका हिसाब होगा, त्याला सुट्टी नाही मिळणार। गोपीचंद पडळकरनं बाहेर आलाय पण तुम्हाला पळून जायची वेळ येईल, एवढं लक्षात ठेवा। तुमचं म्हणणं आहे ना मी बाहेर आलोय, तुम्ही माझ्या वैयक्तिक, ते पण असले आरोप घाणेरडे